नमस्कार प्रेक्षकांनो, महाराष्ट्र ऑनलाईनमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. एकूणच आपण सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्रात आणि आपल्या भारत देशात सध्या मोठमोठे कचऱ्याचे ढीग पाहिले जातात. हे ढीग पाहत असताना राज्य शासन व केंद्र शासन हे कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी लाखोंचा करोडोंचा खर्च देखील एकीकडे करत आहे. मात्र तरी देखील कचऱ्याचं संकट हे आपल्या सर्वांपुढेच मोठं संकट उभं टाकलेलं आहे. मात्र महाराष्ट्रात प्रत्येक गावामध्ये जाऊन तब्बल 1000 पेक्षा जास्त गावांमध्ये जाऊन स्वच्छतेचा संदेश देणारे आधुनिक गाडगे बाबा हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. एकूणच त्यांनी 1000 पेक्षा जास्तीच्या गावांमध्ये जाऊन साफसफाई केलेली आहे. हे सर्व काम ते त्यांच्या स्वखर्चाने करत आहेत. नक्कीच त्यांच्याशी आपण या ठिकाणी रोखोक बातचीत यावेळेस आपण करणार आहोत. हरिभाऊ उगले सध्या आपल्या सोबत आहेत. तुमचं व प्रथमतः मी महाराष्ट्र ऑनलाईनमध्ये स्वागत करतो. व किती गावांमध्ये तुम्ही आजपर्यंत गेलेले आहेत व तुमचा दैनंदिन क्रम नक्की कसा असतो, नक्की काय माहिती सांगाल? आजपर्यंत साधारण 1000 पेक्षा जास्त गावं झाली, 1000 पेक्षा जास्त मी सरपंच पाहिले. पण आता मला काय वाटलं की थोडंसं आता शहरांकडे वळालं आणि आता एक 2-3 महिन्यापासून मी तालुका जिल्हा लेवलचे, मग बघा तुमचं बस स्टँड असेल, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती असे मोठे कार्यालय घेतोय. आणि आता असं माझा साधारण 4.5 ते 5 वर्षापासून हा माझा प्रवास चालू आहे. हरिभाऊंची जर ओळख जर आपण पाहिली तर अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील डोंगरगाव हे एक छोटंसं खेडेगाव आहे. त्या ठिकाणी ते स्वतः शेतकरी आहे. मात्र स्वच्छतेची त्यांना आवड जी आहे ती पहिल्यापासून होते. आज 10 ते 15 वर्ष झाले त्यांचं हे काम सुरू आहे. एकूणच आपण जर पाहिलं तर हे बोलायला सोपं वाटतं, पण हे काम त्यांचं जे आहे ते खरंच मोठं काम आहे. त्यामुळेच आज त्यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये खास आमंत्रित केलेलं आहे. हरिभाऊजी, प्रत्येक गावात जात असताना कधी चांगली माणसं भेटतात, कधी वाईट माणसं भेटतात. त्यातलाच एखादा अनुभव नक्की आमच्याशी शेअर कराल का? भरपूर. आता इतक्या दिवसांमध्ये भरपूर चांगले आणि तेवढेच वाईट अनुभव आहेत. आता पहिल्यांदा मी काय करतो, समजा खेडेगावाचा जो प्रवास झाला, जे गाव असेल शहर असेल, त्या गावात शहरात गेल्यानंतर पहिल्यांदा गाडीवर किंवा पायी एक संपूर्ण चक्कर मारायचा. समजा पंचायत समिती असेल, बस स्टँड असेल, तहसील असेल किंवा ग्रामपंचायत, मंदिर, शाळा, जास्तीत जास्त त्या ठिकाणी त्या शहरामध्ये कचरा कोणत्या ठिकाणी आहे, फार स्मशानभूमी असेल, मग तो सगळा फिरती केल्यानंतर जास्तीत जास्त कचरा असेल त्या ठिकाणी मी गाडी लावायची. गाडी लावल्यानंतर माझ्याकडे पोस्टर आहे, एक गाडगे महाराजांचं पोस्टर, ते पोस्टर लावायचं आणि आपलं काम सुरू करायचं. मग सकाळी 1-2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास असं एका गावात जवळजवळ एक मुक्काम 6-7-8-10 तास प्रवास करून जवळजवळ एवढं काम करायचं. आणि मग त्या ठिकाणी लोक भेटतात, खूप लोक विचारतात, खूप प्रश्न विचारतात. कारण काय झालं की 75 वर्ष झाले गाडगे महाराज गेले, पण खूप लोक भेटतात की गाडगे महाराज गेल्यानंतर आमच्या गावात असं मोफत झाडणारं, साफसफाई करणारं पहिलाच माणूस आला. इथूनच मग माझ्या कामाला सुरुवात होती. मग काही लोक जेवण देतात, चहा पाणी देतात, काही ठिकाणी मुक्कामाची सोय असते, काही ठिकाणी नसते. पण मग ज्या ठिकाणी मी काम करतो त्या ठिकाणीच माझा मुक्काम असतो. मग त्या ठिकाणी खूप गैरसोय सुद्धा असते. अगदी समजा आता जर बस स्टँडवर गेलो तर बऱ्याचशा बस स्टँडवर मुक्कामाची सोयच नसते, तर मी तिथेही बऱ्याचशा वेळेला मुक्काम केलेला आहे. आणि बऱ्याचशा वेळेला की कधी काही लोक जेवण देतात, एखाद्या ठिकाणी कोणी जर नाही विचारलं तर जेवण नाही मिळालं तर आपल्याकडे जे 10-5 रुपये असतील त्यात जेवण घ्यायचं आणि असं माझा प्रवास चालतोय. मला सांगा, तुम्ही एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर जो कचरा संकलित करता, मग त्याचं पुढं नक्की त्याची विल्हेवाट नक्की कशी लावता? तो एक खूप मोठा प्रश्न आहे की काय होतं, मी कोणत्याही गावात मी अचानक जातो, की मी काही त्यांना कल्पना देत नाही. त्यामुळं जर समजा आदल्या दिवशी 4 वाजता गेलो, संध्याकाळपर्यंत तो जर कचरा संकलन केला आणि योगायोगाने तिथली नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, आता काही ठिकाणी गाड्या आहेत, आपले ट्रॅक्टर आहेत, त्यांना जर कळलं तर ते कचरा घेऊन जातात. तो एक चांगला पॉईंट होतो. किंवा मग नाही तर तो पेटून देणं हाच माझ्याकडं पर्याय असतो. अगदी बरेचशा ग्रामपंचायत झालं, पंचायत समित्या झालं, त्या काय करतात, समजा मी कळलं
मी गेलेलो आहे, खूप कचरा दिसतोय, तर ते होऊन माझे संपर्क करतात आणि तो कचरा घेऊनही जातात. असं होतं. एकूणच हे सगळं करत असताना कुटुंबाची मोठी साथ लागते आणि मग कुटुंब तुमच्या सोबत आहे का? आता असं सांगायचं तर बघा, हे काम सुरू करण्याच्या अगोदर माझे वडील होते, माझे वडील शिक्षक होते आणि मग माझ्या कुटुंबाने मला 2 मुलं आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, 5 बहिणी आहे, 15 भाचे आणि खूप मोठा परिवार असल्यामुळं मी सगळ्यांच्या संपर्कात आम्ही चर्चा केली, यातून चांगलं काय होणार आहे, वाईट काय होणार आहे. वडिलांनी बी खूप मार्गदर्शन केलं की हा प्रवास खूप चांगला आहे, पण अवघड सुद्धा तसाच आहे. मग त्यामुळं मी हे काम सुरू करण्याच्या अगोदर की घरातल्या सगळ्यांची मी परवानगी घेतली आणि मी त्यांना सांगितलं, प्रत्येक माणसाच्या जीवनात ही शेवटची काहीतरी अंतिम इच्छा असते, तशी माझी इच्छा आहे. आणि मग माझ्या मुलांना मी सगळं आपल्या घरचा व्यवहार वगैरे मी सगळं त्यांच्या ताब्यात दिला आणि ते सगळं आता बघतात. मुलांना कमीपणा वाटत नाही का की बाबा आपले वडील हे कचरा वेचतात, कचरा गोळा करतात? हरिभाऊंना काहीशी अश्रू अनावर झालेले आहे, मात्र तुम्ही स्वतःला सांभाळा. एकूणच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अशा माणसांची गरज आहे. संत गाडगे महाराज यांनी गावोगावी जाऊन हा जो आहे तो मोलाचा संदेश दिला व निर्मल ग्राम स्वच्छ ग्राम हे होण्यासाठी एक त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक त्यांनी एक संदेश देऊन गेले व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज हरिभाऊजी भुगले हे आपल्याकडे आलेले आहेत. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असेल, आपण जर पाहिलं तर त्यांचं मोठं काम आहे आणि त्या कामाला महाराष्ट्र ऑनलाईनचा नेहमी सलाम असेल. आता तुमची आर्थिक बाजू नेमकी कशी असते? कारण की जाणं येणं म्हणलं, पेट्रोल पाणी आलं, दुचाकीचा खर्च आला आणि राहण्याचा देखील खर्च येतो. मग हे सगळं होत असताना मग आर्थिक पाठबळ नेमकी तुम्हाला कुठून भेटत असतं? बरोबर आहे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मी माझ्या गरजा कमी केल्या. बरोबर, बघा 100 रुपयात जेवण होतं आणि 40 रुपयात सुद्धा जेवण होतं. बरोबर, 15 वर्ष झाले मी डोक्याला तेल लावत नाही. 15 वर्ष झाले मी नवे कपडेच घालत नाही. माझ्या गाडीला जे साहित्य आहे ते सगळं बरोबर सगळं जुनं आहे. म्हणजे आपण छोटासा या ठिकाणी ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर महाराष्ट्र ऑनलाईनमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हरिभाऊजी उगले जे सेवक स्वच्छतेचा म्हणून शर्ट घातलेला आहेत आणि हा खराखुरा सेवक आपल्यासोबत आहे व त्यांच्याशी आपल्या ह्या गप्पा रंगलेल्या आहेत. मागाशी काहीशी भावनिक ते झाले होते, मात्र काही फाईल्स ते घेऊन आलेले आहेत. नक्की ह्या फाईल्स कशाच्या आहेत? एक बघा की प्रत्येक गावात गेल्यानंतर 1 किंवा 2 मुक्काम केल्यानंतर जाताना ती ग्रामपंचायत असेल, बस स्टँड असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा तहसील कार्यालय असेल, एखादी जर शाळा असेल किंवा छोटं ट्रस्ट जरी असेल, पण जाताना त्या गावातून मी काहीतरी 1-2 ओळीचा कागद म्हणजे शुभेच्छा पत्र मी ते घेतो आणि मगच जातो. कारण ते घेतल्यामुळे काय होतं की मला पुढच्या गावात मुक्काम करायचा आहे. पुढच्या गावात मुक्काम करायचं असल्यामुळं त्यांना खात्री पडते की हा माणूस चोरटा नाही, भामटा नाही. आणि तिथूनच त्यामुळं काय होतं, मला मुक्काम करायचं असल्यामुळं ती एक पुरावा, एक आयडेंटिटी कार्ड हे तयार होतं. प्रेक्षक, आपण पाहिलं तर अनेक प्रमाणपत्रक या ठिकाणी मला पाहायला मिळत आहेत आणि शेकडोच्या पेक्षा जास्तीचे प्रमाणपत्रक हे त्यांना देण्यात आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर हे एक मोठं काम त्यांचं म्हणावं लागेल. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जाऊन, बस स्टँडवरती जाऊन त्यांनी स्वच्छता केली आहे व आपण आलात, स्वच्छता केली, आम्हाला खूप बरं वाटलं व तुमच्या पुढील कार्यास आम्ही सलाम करतो, असे शेकडो त्यांच्याकडे प्रमाणपत्रक या ठिकाणी पाहायला मिळतात.
हरिभाऊजी, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे, नक्की यापुढची तुमची वाटचाल आता नक्की कशी राहणार आहे? आता यापुढची वाटचाल मी तर सांगतोय की शरीर साथ देतंय आणि निसर्ग साथ देतंय, तोपर्यंत हा माझा प्रवास असाच चालूच राहणार आहे. पण आता काय होतंय की माझ्यासारखे भरपूर सामाजिक कार्यकर्ते असतात, प्रत्येक विषयातले वेगळे वेगळे असतात, पण कुठंतरी शासनानं कुठंतरी दखल घ्यायला पाहिजे. मी जरी गाडगे महाराजांचं नाव वापरतोय, गाडगे महाराजांचे विचार वापरतोय, तरी पण दुसरी बाजू अशी की मी शासनाचं काम करतोय, नाही का? पण मग कुठेतरी शासनानं दखल घ्यायला पाहिजे. आणि माझं काम थोडक्यात ही जी चळवळ आहे, नाही का, बघा त्यावेळेला सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली. आज प्रत्येक गावात शाळेच्या 2-2, 3-3 मजली इमारती झाल्या, म्हणजे त्यांचा हेतू साध्य झाला, बरोबर. तसं हे गाडगे महाराजांचं काम आहे. मला वाटतं महाराष्ट्रातले 36 जिल्हे साधारण आणि 112 तालुके, 1000 पेक्षा जास्त गावं, एवढा प्रवास केल्यानंतर मी अगदी छाती ठोकपणे सांगल की महाराष्ट्रात फक्त 40% सुद्धा स्वच्छतेचं काम झालेलं नाहीये. मला तीच एक कुठतरी खंत वाटली आणि मी त्या कामाला सुरुवात केली. म्हणून ही जी चळवळ आहे, ही एक चळवळ व्हावी आणि हे काम खूप मोठं व्हावं, हीच माझी इच्छा आहे. नक्कीच हरिभाऊजी, तुम्हाला अनेक प्रेक्षक सध्या बघतायत आणि नक्कीच तुमच्या कामाला जे आहे ते योग्य जागा मिळाली पाहिजे आणि शासनाने खरंच याची दखल घेतलीच पाहिजे. मी देखील हे मताचा आहे. हे सगळं होत असताना आता नक्की तुमची या अगोदरची म्हणजे याच्या अगोदरची नक्की तुमची भ्रमंती कुठे होती? मध्ये मी मगाशी सांगितलं की 1000 गावं झाल्यानंतर मला वाटलं आता शहरांकडे वळावं. मग आपलं नाशिक जिल्हा झाला, नगर जिल्ह्यातले पाथर्डी असेल, पारनेर असेल, नेवासा असेल, ही मोठी शहरं घेतली. मग नाशिक जिल्ह्यातले सटाणा, कळवण, गंगापूर, हे सगळे तालुके जे असतील, मी तालुक्यांच्या ठिकाणी गेलो. आणि हाचा मध्यंतरी नेवाशा हे काम करत असताना कधी एखादा आमदार खासदार भेटला नाही तुम्हाला? मोठी माणसं तसे काही भेटलेत, पण का कोण भेटलं? आपले किरण लांबटे सर भेटले आणि बाकीचे आपले सत्यजित तांबे भेटले, तांबे डॉक्टर भेटले, बाकी जास्त नाही भेटले. मध्यंतरीच्या काळात एक खूप लेखक होते नाशिक जिल्ह्यामध्ये. बघा काय झालं की माझा असाच प्रवास चालू असताना मला थोडीशी भूक लागली आणि रस्त्याच्या कडेला एक कार्यक्रम चालू होता. कार्यक्रम चालू असल्यामुळं मग मी काय केलं, मला भूक लागली असल्यामुळे मी गाडी लावली आणि त्या ठिकाणी गेलो. मी जेवण केलं. मी थोडंसं जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर माझं ताट ठेवून दिलं आणि तिथं खूप पत्रावळ्या, खूप कचरा, प्लेटा पडलेल्या होत्या. त्या पडलेल्या असल्यामुळे मी त्या माझ्या कामाला लगेच सुरुवात केली आणि शेजारचे लोक पाहायला लागले, अरे हा माणूस तर ओळखीचा नाहीये, इथं येऊन काम करतोय आणि नाही का स्वच्छतेचं काम करतोय, पत्राळ उचलतोय. मग मी ते करत असताना त्या लोकांनी मला विचारलं, तुम्ही कुठून आला, का आलात? आणि तिथे एक लेखक होते, खूप नावाजलेले लेखक होते. त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि एक ग्रेट भेट म्हणून एक चांगली मुलाखत तयार केली. असे खूप मला नामवंत खूप मोठमोठे लोक भेटले. तुम्हाला नेमकी ही संकल्पना कुठून आली की बाबा आता याच्यावरती काम करावं लागेल आपल्याला? हो बघा, मगाशी मी सांगितलं की आणखीन एक दुसरी बाजू आहे. माझं घर, अंगण आणि शेती अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे. अगदी बाहेरचे लोक येतात आणि विचारतात की तुमची चर्चा करायची, फोटो काढण्याजोगी माझे घर आणि शेती. कारण बरेचसे शेतकऱ्यांच्या घरी मी जातो ना, अगदी आबाळे गाबाळे शेताचे शेण, गाईंचं शेण वगैरे, बैलांचं शेण थोडं व्यवस्थित नसतं. तसं माझं घर आणि शेती व्यवस्थित टापटीप आहे. आणि दुसरी बाजू अशी की मगाशी मी सांगितलं, ही जी चळवळ आहे, सावित्रीबाईंनी सुरू केलेली चळवळ, ही अगदी टॉपला गेली, म्हणजे त्यांचा हेतू साध्य झालाय. तसं हे गाडगे महाराजांचं काम आहे, ते 40% झालेलं नाही. ही मला तीच एक खंत वाटली आणि मी त्या कामाला सुरुवात केली. आता या पुढची रणनीती तुमची नक्की कशी असणार आहे? आता इथून पुढे माझं काम तर असं चालूच राहणार आहे. पण आता जास्तीत जास्त जास्त अडचण काय येते की मी एखाद्या गावात गेलो, बस स्टँडवर गेलो, पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेलो तर तिथं मुक्कामाची सोय असते. बऱ्याचशा ठिकाणी मुक्कामाची सोय नसते. मी जेवण कुठं करायचं, मुक्काम कुठं करायचा, 1-2 वेळेला मी दिवसभर थकल्यामुळे त्या ठिकाणी झोपलो आणि माझा मोबाईल चोरी गेला. एकदा गाडी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मग अशा वेळेला मी काय करायचं?
मी राहायचं कुठं, हा एक खूप मोठे प्रश्न आहे. मग इथून पुढे हे प्रश्न आहेतच, पण मग हे सगळ्यांवर मात करत करत असं माझा प्रवास तर चाललाय. आता कसं करावं काय, कुठंतरी शासनानं किंवा एखाद्या संस्थेनं मला मदत केली पाहिजे, असं माझं तर मत आहे. तुमची घरी शेती नेमकी किती आहे आणि त्याच्यामध्ये काय काय करता तुम्ही? हो, मला 6 एकर शेती आहे, 2 मुलं आहे, मुलगी आहे. किती एकर शेती आहे? 6 एकर आणि बागायती आहे, गाईंचा गोठ आहे, प्रोडक्शनचा व्यवसाय आहे. त्यामुळे आमची शेती अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे. शेतीमध्ये काय काय उत्पन्न करता? शेतीमध्ये बाकीचे लोक भाजीपाला घेतात, पण आम्ही जास्तीत जास्त चारा पिकं घेतो. म्हणजे गाय दूध व्यवसाय असल्यामुळं गाईंचा गोठा मोठा आहे, त्यामुळे आम्हाला चारा जास्त किती किती लिटर दूध सुरू आहे सध्या? साधारण आमचं 200 लिटर दूध जातं. 30-35 गाईंचा गोठा आहे आणि त्या दुधापासून बघा, आपल्याकडं एक जुनी म्हणे जुन्या माणसांची, शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही. आणि आम्ही त्याचं ते शोधलं, त्याचं थोडंसं मार्केटिंग तयार केलं आणि त्या दुधापासून खवा, तूप, पनीर तयार करण्याचं काम आता मुलगा सुनबाई करते. प्रेक्षक या ठिकाणी आपण बारकाईने जर पाहिलं तर हरिभाऊंच्या घरी कुठलीच कमी नाहीये. त्या ठिकाणी 6 एकर शेती आहे, प्रोडक्शनचा त्यांचा मोठा व्यवसाय आहे, 25-30 गायी घरी आहेत. त्यामुळे हे सगळं सोडून ते जे कोणतं रक्ताचं नातं नाही, स्वतः समुद्रा पार जाऊन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, त्या ठिकाणी जाऊन ते स्वच्छतेचं काम त्या ठिकाणी करतायत. पुन्हा एकदा आपण छोटासा ब्रेक घेऊया. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र ऑनलाईन, थेट अचूक आणि बिंदास. ब्रेक नंतर महाराष्ट्र ऑनलाईनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षक आपण जर पाहिलं तर स्वच्छतेची अनेक जी आहे ती एखाद्या महापुरुषाची जयंती किंवा पुण्यतिथी जर असेल तर फक्त झाडू घेऊन फोटो सेशन करायचं व त्यानंतर तो झाडू पण तिथेच आणि तो कचरा पण तिथेच, अशी परिस्थिती असते. मात्र हरिभाऊंसारख्या एका सामान्य स्वच्छता दूताला त्याचा न्याय भेटला पाहिजे. हरिभाऊ, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. महाराष्ट्रभर फिरतायत, एखादा तुम्हाला भावनिक करणारा प्रसंग किंवा एक तुम्हाला तुमच्या जीवनात प्रेरणा देणारा एखादा प्रसंग आठवतो का, आणि तो मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करावा. बरोबर आहे, महत्वाचा प्रश्न आहे. बघा की मध्यंतरीच्या काळात काय झालं होतं, मी एक विचार केला होता. अगदी सगळे लोक म्हणतात महाराष्ट्र फिरायचा, महाराष्ट्र फिरायचा. मग मी सुद्धा विचार करायचा की मला सुद्धा महाराष्ट्र फिरायचा आहे, पण मग कसा. मग मी विचार केलाच का, एका जिल्ह्यामध्ये 8 दिवस, एका जिल्ह्यात 8 मुक्काम, माझे 5, 6, 7 किंवा 8 मुक्काम एका जिल्ह्यामध्ये. तसं आपल्या महाराष्ट्रातले 36 जिल्हे आहेत. मी 36 जिल्ह्यांचा प्रवास गाडीवर केला आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचा जिल्हा गडचिरोली जिल्ह्यात गेल्यानंतर बाबा आमट्यांचं हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प, तिथं गेल्यानंतर अगदी खूप मला, तिथं गेल्यानंतर मी माझे साधारण 400 ते 500 गावांचा प्रवास करून मी तिथं गेलो होतो आणि मला खूप वाटलं की मी खूप काहीतरी मोठं काम केलंय, नाही का. पण तिथं गेल्यानंतर त्या बाबा आमट्यांचं, आता मला त्यांचे नातू अनिकेत आमटे, त्यांचं काम मी बघितलं. माझ्यापेक्षा अगदी 100 पटीनं त्यांचं काम खूप मोठं होतं. आणि मग तिथूनच मला वाटलं की नाही, मी जे काम करतोय यांच्या पुढे माझं काम खूप छोटं आहे. आणि तिथूनच मला माझ्या कामाला खूप ऊर्जा मिळाली आणि तिथूनच खरं माझं काम सुरू झालं. तर तुम्ही सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची जाणीव झाली व पुन्हा एकदा जोमाने तुम्ही जास्त काम केलं. बरोबर. सगळे प्रेक्षक तुम्हाला बघतायत, काय नक्की त्यांना सांगाल तुम्ही? बघा, आपल्या महाराष्ट्रात आजही की फक्त जयंती आणि पुण्यतिथीलाच लोक फोटो काढतात, झाडू हातात घेऊन फोटो काढतात. पण जसं बाबा आमट्यांनी अगदी तळागाळातल्या माणसापर्यंत जाऊन काम केलं, तसंच माझंही काम असंच स्वच्छतेचं काम हे अगदी इथून पुढे जोपर्यंत निसर्ग साथ देतोय, शरीर साथ देतोय, तोपर्यंत चालूच राहणार आहे. पण आता मला कुठंतरी शासनानं मदत करण्याची गरज आहे.
आपण जर पाहिलं तर हरिभाऊंच्या ह्या सगळ्या प्रवासात 1000 पेक्षा जास्तीच्या गावांना भेटी देणं, 1000 पेक्षा जास्तीच्या ठिकाणांना भेटी देणं व त्या ठिकाणची स्वच्छता करणं ही बाब कुठंच कमी नाहीये. मला काय अजून मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं करत असताना आज एखाद्या गावात गेल्यानंतर काही चांगली लोक भेटतात, काही वाईट भेटतात. मग त्यांच्याशी सामना कसा करावा लागतो आणि गेल्या नेमकी सुरुवात त्या ठिकाणी तुम्ही कशी करता? हा तर तसं खूपच अवघड आहे प्रश्न आणि विनोदवरून घेतलं चांगलं आहे. अगदी मी कोणालाच काही विचारत नाही आणि पहिल्यांदा मी कोणाला काही मोठेपणा सांगत नाही. मी माझी पाटी लावतो आणि माझं काम सुरू करतो. पण ते काम सुरू करत असताना अगदी 100 लोक माझ्यापासून जातात. त्यांच्या मनात काय असतं ते मला कळतं. त्या लोकांना काय वाटतं, आम्ही इन केलेली आहे, कपडे चांगले आहेत आणि हा माणूस घाणीत काम करतोय, मी याच्याबरोबर का बोलावं. पहिल्यांदा काही माणसाला तर बोलायलाच वेळ नाही. माणसं इतके झपाटलेल्यासारखे प्रगती झालेत, सुसाट वेगानं सुटणारे झालेत, माणसांना माझ्या बरोबर बोलायला वेळच नाही. दुसरी बाजू अशी की माणसांना काय वाटतं, हा माणूस घाणीत काम करतोय, मी याच्या बरोबर का बोलावं. तिसरी बाजू अशी की काही लोक 100 लोक निघून जातात आणि एखादा माणूस येतो, तो मला विचारतो, तुम्ही कुठून आलात, का आलात, संस्थेचे आहेत का, शासनाचे आहेत का. मी सगळ्याचे उत्तर नाही दिल्यानंतर तो माणूस कुठंतरी मला चहा प्यायला घेऊन जातो आणि तिथूनच मला कुठंतरी आपुलकी सुरू होते आणि माझ्या कामाला खरी सुरुवात होती. पण हे करत असताना 100 माणसं निघून गेल्यानंतर एक माणूस मला भेटतो. आणि 100 निघून गेले तरी चालतील, पण एका माणसाला जरी शिकवण घेतली तर तुमचा संदेश तो पुढे घेऊन जाऊ शकतो. मला एक सांगा, हे सगळं करत असताना ह्या आपल्या ग्रामीण भागात ही सोपी गोष्ट आहे, मात्र शहरामध्ये हा तुमचा प्रयोग यशस्वी होईल? शहरामध्ये सुद्धा प्रयोग यशस्वी होईल, पण जसं मी मगाशी सांगितलं 100 माणसं गेल्यानंतर एक माणूस भेटतो, तसं शहरामध्ये जर बस स्टँडवर काम करत असताना प्रवासी येतात, ते मला काही विचारत नाही. पण जे स्थानिक एखादा माणूस येतो, मग तो लाखात एक माणूस भेटता मला तिथं 1 किंवा 2, 3 मुक्काम करावे लागतात आणि जर कोणी माझी दखल नाही घेतली तर बऱ्याचशा शहरांमधून मी नाराज होऊन निघून गेलो. म्हणजे शहरात काम करायला मला थोडंसं अवघड आहे. शहरात माझी कोणी दखलच घेत नाही. बऱ्याचशा शहरांमध्ये असंच झालं. खेडेगावात मला जेवण मिळतं, चहा पाणी मिळतं, पण शहरामध्ये मला बऱ्याचशा वेळेला कोणी जेवणही देत नाही, कोणी चहा पाणी देत नाही. मग अशा वेळेला मी काय करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नक्कीच एक दिवस आपल्या देखील गावात, आपल्या देखील शहरात, आपल्या देखील वॉर्डमध्ये हरिभाऊ येऊ शकतात आणि सफाईचं आपलं काम करू शकतात. तुम्ही या ठिकाणी आलात व तो आपला बहुमूल्य वेळ आमच्या महाराष्ट्र ऑनलाईनसाठी दिला, याबद्दल मी आपले आभार मानतो व शासनाने देखील त्यांच्या या कामाची दखल आता आगामी काळात घेणं हे महत्त्वाचं आहे. हरिभाऊजी, सगळे प्रेक्षक तुम्हाला बघतायत. तुमचं पूर्ण नाव, तुमचं गावाचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सगळ्या प्रेक्षकांना एकदा सांगा. माझं नाव हरिभाऊ उगले, डोंगरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर आणि मी शेतकरी आहे, पण शेतकरी रिटायर झालोय, निवृत्त झालोय. तुमचा मोबाईल नंबर सांगा. हो, 98 81 21 87 06. दुसरा एखादा मोबाईल नंबर आहे? 98 22 61 8001. पुन्हा एकदा तुमच्या ह्या सगळ्या कार्याला महाराष्ट्र ऑनलाईनचा सलाम व पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. प्रेक्षक, हे होते हरिभाऊजी उगले व त्यांनी आज आपल्या रोखोक प्रश्नांना रोखोक उत्तरं दिलेली आहेत. तो आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र ऑनलाईन, थेट अचूक आणि बिनधास्त, निपक्ष, रोखोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.